आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राजकारणात एखादं पद मिळवण्यासाठी लोक काय काय करतात। म्हणजे जसं एखाद्या नगरसेवकाला जिल्हा स्तरावर काम करायचं असतं, आमदाराला खासदार व्हायचं असतं, तर खासदाराला मंत्री। राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, मंत्रीपद हे प्रतिष्ठेचं पद मानलं जातं आणि जे हे करतात ते कसं हेही जनतेला चांगलंच ठाऊक आहे। पण मी हे सगळं यासाठी बोलतेय कारण या गोष्टीला एक व्यक्ती अपवाद ठरली आहे, जी आहे सुरेश गोपी। साऊथचे सुपरस्टार केंद्रात मंत्री असणारे सुरेश गोपी यांनी मात्र आता आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी बोलून दाखवली आहे, ज्यामुळे अनेकांना धक्का बसलाय। कारण त्यांनी दिलेलं कारणही तितकंच आश्चर्याचं आहे। चला तर मग हे सगळं प्रकरण काय आहे समजून घेऊ, सोबतच सुरेश गोपी यांच्याबद्दल देखील बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही बघताय कट टू कट। राजकारणात पैशांचा कसा आणि किती व्यवहार होतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। म्हणजे आज एखादा नगरसेवक झालेली व्यक्ती सुद्धा लाखोंच्या गाडीतून फिरताना दिसते, तर तीच व्यक्ती आमदार खासदार झाल्यावर अल्पावधीतच मर्सिडीज मधून फिरताना दिसते। त्यांच्या झटपट प्रॉपर्ट्या बनतात, त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो, मोठमोठे बॅनर सुद्धा गावभर लावले जातात। अशातच साऊथचे सुपरस्टार, त्यात केंद्रात मंत्रिपदावर असणारी व्यक्ती म्हणजेच सुरेश गोपी यांनी केलेलं मंत्रिपद स्वीकारल्यापासून माझं आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलंय, मला राजीनामा द्यायचा आहे, आता तुम्हीच सांगा। या वाक्यावर कोणाचा विश्वास तरी बसेल का? त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। शिवाय सुरेश गोपी नाराज आहेत का अशा चर्चा सुद्धा रंगू लागल्या। पण तुम्हाला माहिती आहे का, केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तींना पगारासह अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात। मंत्री झाल्यानंतर त्यांना पगार आणि इतर भत्त्यांसोबत सरकारी बंगला, मदतनीस आणि आवश्यक इतर सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात। साधारण 1 लाखांपर्यंत पगार दिला जातो। तसेच मंत्री त्यांच्या इच्छेनुसार वैयक्तिक सहाय्यकांची नियुक्ती करू शकतात। याशिवाय शासकीय अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कामकाजासाठी सदैव उपलब्ध असतात। मंत्रींच्या घराची देखभाल आणि देखरेखही सरकारच्या खर्चावर केली जाते। मग त्यांनी असं विधान का केलं असेल असा प्रश्न उपस्थित होतो। सुरेश गोपी हे केरळमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील भाजपचे पहिले लोकसभा खासदार आहेत। सध्या ते केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस तसेच पर्यटन राज्यमंत्री आहेत। रविवारी पक्षाच्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की माझी कधीही मंत्री बनण्याची इच्छा नव्हती। निवडणुकीच्या 1 दिवस आधी जेव्हा मी पत्रकारांशी बोलत होतो तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला मंत्री बनायचं नाहीये। याशिवाय ते पुढे म्हणाले की मला सध्या अधिक उत्पन्नाची गरज आहे। मंत्री झाल्यानंतर माझं उत्पन्न पूर्णपणे थांबलंय, त्यामुळे ऍक्टिंग करिअर पुन्हा सुरू करायचं आहे। मला चांगली कमाई करायची आहे, कारण माझी मुलं अजून कुठे स्थायिक झालेली नाहीये। काही जण पूर्णपणे माझ्या कमाईवर अवलंबून आहेत। कमीत कमी त्यांच्या मदतीसाठी माझा इन्कम सोर्स बंद होऊ नये अशी त्यांनी आपली भावना व्यक्त करत विधान केलंय, ज्यामुळे अनेकांना धक्का बसलाय। बरं, पुढे ते म्हणाले की मी या पक्षातील सर्वात युवा सदस्य आहे। मला आठवतंय मी 28 ऑक्टोबर 2016 रोजी पक्षाचा सदस्य बनलो। त्यावेळी मला 6 महिन्यांच्या आत पक्षाचं सदस्यत्व स्वीकारण्यास सांगण्यात आलं होतं, पण मी घाई गडबडीत असं केलं, ती माझी योजना नव्हती असं सुरेश गोपी म्हणाले आहेत। मी आपल्या बाजूने सांगतो की मला या पदावरून मुक्त करा असं म्हणत त्यांनी आपल्या जागी सी सदानंद मास्टर यांना मंत्री बनवा असंही म्हटलंय। पण असं म्हटलं जातंय की यापूर्वी सुद्धा एकदा त्यांनी अशीच इच्छा बोलून दाखवली होती, म्हणजेच राजीनाम्याची इच्छा। जून 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर सुरेश गोपींनी लगेचच राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्याची बातमी समोर आली होती। त्यात ते म्हणाले होते की मी काही चित्रपट साईन केलेत आणि त्यावर काम करायचंय, त्यामुळे मी फक्त त्रिशूरचे खासदार म्हणून सेवा देऊ इच्छितो, त्यामुळे लवकरच मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त केलं जाईल अशी ही आशा त्यांनी व्यक्त केली होती। पण लगेचच त्यांनी आपण असं काही बोललोच नसल्याचं म्हटलं होतं। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकास आणि समृद्धीसाठी वचनबद्ध आहोत असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। पण हे सगळं एका वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधलाय अशी माहिती समोर येते। आता एकदा गोपी ज्यांच्या नावाची शिफारस करतायत त्यांच्याबद्दलही थोडक्यात जाणून घेऊया। सदानंद मास्टर हे कन्नूर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत। सदानंद मास्टर यांचा जन्म केरळमधील कन्नूर जिल्ह्यात झाला होता। केरळमधील इतर कुटुंबाप्रमाणेच त्यांच्या कुटुंबामध्ये डाव्या विचारांचा पगडा होता। मात्र सदानंद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित होऊन वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी संघ स्वयंसेवक बनले होते। दरम्यान 25 जानेवारी 1994 मध्ये सदानंद यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी जीवघेणा हल्ला केला होता। या हल्ल्यात त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते। त्यावेळी त्यांचं वय सुमारे 30 एवढं असावं। हा हल्ला डाव्या विचारांच्या माकपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं सांगण्यात येतं। शिवाय त्यांनी शिक्षक म्हणूनही अनेक वर्ष सेवा दिलेली आहे। मात्र या हल्ल्यानंतरही सदानंद यांनी आपलं राजकीय आणि सामाजिक कार्य थांबवलं नाही आणि आजही त्यांनी राजकारणातील आपला संघर्ष हा सुरूच ठेवलाय।
आता ज्यांनी आपल्या विधानानं राजकीय वर्तुळात वादळ आणलंय ते सुरेश गोपी कोण पाहूयात। सुरेश गोपी हे केरळमधील अत्यंत प्रसिद्ध असे अभिनेते आहेत। त्यांचा जन्म 1958 साली अल्पुझा केरळ इथे झाला। बाल कलाकार म्हणून त्यांनी 1965 मध्ये आपली कारकीर्द सुरू केली आणि गेल्या 32 वर्षांपासून ते मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करत आहेत। आतापर्यंत साधारण त्यांनी 250हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले असून मोठ्या पडद्याव्यतिरिक्त छोट्या पडद्यावर सुद्धा त्यांनी अभिनय करून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। सुरेश गोपी यांना 1998 मध्ये चित्रपट कलियाट्टम मधील उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता। त्याचबरोबर त्यांनी केरळ राज्याच्या सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून गौरव प्राप्त केलाय। 1992 ते 1995 या काळात त्यांना मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारचा टॅग सुद्धा मिळाला होता। अभिनयासोबतच ते गायक म्हणूनही ओळखले जातात। शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी इंग्रजी लिटरेचरमध्ये मास्टर केले। वैयक्तिक जीवनात त्यांनी 1990 साली राधिका नायर यांच्यासोबत विवाह केला आणि त्यांना 5 मुलं सुद्धा आहेत। त्यांच्या संपत्तीची किंमत सुमारे 18 कोटी रुपये आहे, तर त्यांच्यावर 1 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं सुद्धा म्हटलं जातं। चित्रपट क्षेत्रातल्या यशानंतर सुरेश गोपी यांनी 2008 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, मात्र त्यांनी सक्रिय राजकारणात 2016 मध्ये उडी घेतली। त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार त्यांना राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नेमलं गेलं। 2019 आणि 2021च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता। 2024 मध्ये मात्र लोकसभा निवडणुकीत सुरेश गोपी यांनी जोरदार विजय मिळवला। त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या VS सुनील कुमार यांना तब्बल 74,000 मतांनी पराभूत केलं होतं। या विजयामुळे ते केरळमधून जनतेच्या मतांनी निवडून आलेले पहिले आणि एकमेव भाजपचे खासदार बनले। या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मुरलीधरन 3ऱ्या क्रमांकावर राहिले। त्रिशूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 7 मतदारसंघांचा समावेश असून त्यातील 6 मतदारसंघांमध्ये सुरेश गोपी हेच आघाडीवर होते। त्यांच्या या यशामुळे भाजपला केरळमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करण्याची ही संधी मिळाली। याशिवाय त्यांच्यावर काही आरोप सुद्धा आहेत, जसं की त्रिशूर पुरम उत्सवादरम्यान रुग्णवाहिका सेवांचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिवाय 2024 मध्ये सुरेश गोपी यांच्यावर एका महिला पत्रकारासोबत दुर्व्यवहार केल्याचा आरोप आहे। 2 एप्रिलला त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जाहीर केला होता आणि त्याचबरोबर एक प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केलं होतं। त्यात म्हटलंय की 2023 आणि 24च्या आर्थिक वर्षात त्यांचे एकूण उत्पन्न 4,79,68,960 रुपये इतकं आहे। त्यांची मालमत्ता म्हणजे 8 गाड्या आणि 1025 ग्रॅम सोनं एकूण 4 कोटींपेक्षा जास्त मौल्यांचं होतं। शिवाय शेती आणि इतर जमीन तसेच घरं आणि ज्याची एकूण किंमत सुमारे 8.59 कोटी रुपये इतकी आहे। आणि आता हेच सुपरस्टार केंद्रीय मंत्रिपदावरचे सुरेश गोपी पक्षाच्या कार्यक्रमात विधान करतात की माझं उत्पन्न कमी होतंय, त्यामुळे याला काय कारण असतील असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। यामागे त्यांच्यावर कोणी दबाव टाकतंय का, की वैयक्तिक अडचणी आहेत, की हा सगळा काहीतरी नवा डाव आहे? याबद्दल तुम्हाला मात्र काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।